मी एक रिक्षा चालक होतो. मला एक मुलगा होता आणि त्या मुलावरच मी माझ्या बायकोला डिवोर्स दिला होता. कारण आमचे सतत वाद होत असायचे. माझा डिवोर्स होऊन 1 वर्ष होत आलं होतं. मी आता एका सुंदर मुलीच्या शोधात होतो आणि त्यातच एके दिवशी माझ्या रिक्षात एक मुलगी येऊन बसली. तिचं वय 19 वर्ष होतं. मी तेव्हा 35 वर्षांचा होतो. त्या मुलीने मला स्वतःहून लग्नाची मागणी घातली. आमचं लग्न झालं. लग्न झाल्यावर पहिल्याच रात्री माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मी मनीष. मी तसा एक साधारण रिक्षा चालक होतो. माझं लग्नही झालं होतं, पण मला माझी बायको अजिबात आवडायची नाही. माझं तिच्याशी कुठे ना कुठे माझ्या मर्जीविरुद्ध लग्न झालं होतं. माझ्या आईच्या मैत्रिणीची ती मुलगी होती. आई मला म्हणाली होती की तिने आमच्या लहानपणीच आमचं लग्न ठरवलं होतं. मी माझ्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा होतो. मी लहान असतानाच माझे बाबा गेले. मग आईकडून जेवढं शक्य होतं तेवढं तिने मला शिकवलं. माझं शिक्षण जास्त न झाल्यामुळे मी कुठे नोकरी करू शकलो नाही आणि मग शेवटी 2 पैसे कमवण्यासाठी मी रिक्षा चालवायला सुरुवात केली. आमचं तसं स्वतःचं घर होतं. माझ्या लग्नाच्या वेळी मी आईला सरळ नकार दिला होता की मी त्या मुलीशी लग्न करणार नाही. पण मला आईने एक अशी धमकी दिली की त्याच्यापुढे मी काहीच करू शकलो नाही. आई म्हणाली होती की जर तू मी सांगितलेल्या मुलीशी लग्न केलं नाहीस तर मी हे माझ्या नावावर असलेलं घर तुझ्या नावावर कधीच करणार नाही. हे घर विकून मी सर्व काही दान करेन. माझ्याकडे प्रॉपर्टी म्हणून तेवढं एक घरच होतं. एका रिक्षावर मी जास्त काही करू शकणार नाही हे मला चांगलंच माहीत होतं. मजबुरीने मग मला आईने सांगितलेल्या त्या मुलीशी लग्न करावं लागलं. बाबा गेल्यानंतर घर आईच्या नावावर झालं होतं. आमचं घर तसं 4 रूमचं होतं. त्यातील एक खोली आम्ही भाड्याने दिली होती. तिचे थोडेफार पैसे यायचे. तेवढाच घरात आधार होता. लग्न झाल्यापासून मी मंजूला माझी बायको म्हणून कधी प्रेम केलंच नव्हतं. ती फक्त माझ्या आईमुळेच आमच्या घरात होती. आता माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. आता मला एक मुलगाही आहे. माझ्या आईचं आता वय झाल्यामुळे ती खाट पकडून होती आणि एके दिवशी अल्पशा आजाराने ती गेली. आईच्या जाण्याला आता 6 महिने होत आले. ती होती तेव्हा आमच्यामधील भांडणं ती सोडवायची. पण आता जरा आमच्यात भांडणाचं प्रमाण जास्तच वाढलं होतं. मला तर मंजू माझ्या डोळ्यांसमोर नकोशी झाली होती. एके दिवशी आमच्यात खूप भांडण झालं. एवढ्या वर्षापासून मी ज्या गोष्टी मनात दाबून ठेवल्या होत्या त्या सगळ्या मी मंजूला बोललो आणि मी तिच्यासोबत आता अजिबात राहू शकत नाही हे बोलून मी तिला डिवोर्स देण्याचं नक्की केलं. तिच्याबद्दल मला काय वाटतं हे ऐकून मंजू अगदी शांत झाली होती. ती मुलाला घेऊन तिथून निघून गेली. ती तिच्या माहेरी गेल्यापासून मी तिला एकही कॉल केला नव्हता. मी तिला थेट डिवोर्सचे पेपर पाठवले. आज त्या घटनेला 8 वर्ष होत आले आहेत. आज मी 35 वर्षांचा आहे. आमचं घरही आता माझ्या नावावर झालंय. गेल्या काही वर्षांपासून मी लग्नासाठी सुंदर मुलीच्या शोधात होतो. बऱ्याच मुलींनी मला माझं वय बघून आणि घटस्फोटित म्हणून नाकारलं, पण मी माझा शोध काही थांबवला नव्हता. असंच एक दिवस माझ्या रिक्षात एक प्रवासी बसली. गेल्या 2-3 दिवसांपासून ती माझ्या रिक्षातूनच येत जात होती. त्या मुलीला मी रोज तिच्या कॉलेजवरून तिच्या हॉस्टेलला सोडत होतो. एके दिवशी ती माझ्याशी बोलली. तिने मला माझ्याबद्दल सर्व काही विचारलं. मीही तिला माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी सांगितल्या. मी तिला तिच्या नावाव्यतिरिक्त दुसरं काहीही विचारलं नव्हतं. त्या मुलीचं नाव रीना होतं. ती रोजच माझ्या रिक्षामधून येऊ जाऊ लागली होती. एक दिवस तर ती मला असं काही बोलली की मला त्या क्षणाला असं वाटलं की माझ्यावर देव प्रसन्न झालाय. त्या मुलीने चक्क मला लग्नाची मागणी घातली. तिचं वय फक्त 19 वर्ष होतं आणि मी 35 वर्षांचा होतो. मी तिच्यापासून माझं वयही लपवलं नव्हतं. मी तिला म्हणालो की तू अजून 19 वर्षांची आहेस. त्यातल्या त्यात तू एवढी सुंदर आहेस. तुला दुसरा कोणीही चांगला मुलगा मिळेल. तुझ्या घरचे लोक तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघतील. तुला माझ्यासारख्या 35 वर्षाच्या माणसाशी लग्न का करायचं आहे? तेव्हा ती म्हणाली की मला तुझा स्वभाव खूप आवडला आहे. तसंही प्रेमाला वय नसतं आणि मला तुझ्यावर प्रेम झालंय. आणि हो, माझे सर्व निर्णय घेणारी मी एकटीच आहे. मी अनाथ आहे. मला कोणीही नाहीये आणि मला तू आवडला आहेस. तुला जर माझ्याशी लग्न करायचं नसेल तर तू तसं स्पष्ट सांगू शकतोस. रीनाचं बोलणं ऐकून मला पटलं होतं की मी तिला खूप आवडलो आहे. गेल्या काही वर्षांपासून मीही अशा सुंदर मुलीच्या शोधात होतो आणि आज ती सुंदर मुलगी स्वतःहून माझ्याकडे चालून आली होती. मग मीही तिला माझा होकार कळवला आणि त्याच दिवशी आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं. लग्न झाल्यावर आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा आमचं स्वागत करायला आम्हा दोघांव्यतिरिक्त घरात कुणीही नव्हतं. आमच्या घरातील भाडेकरू ताईने आमचं स्वागत केलं. रीना एवढी सुंदर होती की तिला आमच्या कॉलनीतील सर्व लोक अगदी बघतच बसले होते. मी रीनाला आमचं घर दाखवलं. तिला घर खूप आवडलं. माझ्या 4 रूमच्या घरातील एक खोली मी भाड्याने दिली होती.
रीनाने घरी येताच त्या महिलेला ती खोली रिकामी करायला सांगितली. मी तिला त्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली की मला त्या खोलीत माझं काही सामान ठेवायचं आहे. छोट्याशा गोष्टीवरून काय चर्चा करायची या विचाराने मी रीनाला काही बोललो नाही. ती खोली खाली होताच रीना तिच्या हॉस्टेलमधून तिचं सामान घेऊन आली. आमच्या लग्नाला 2 दिवस झाले होते आणि आज आमचा मधुचंद्र होता. बराच वेळ झाला रीना काही रूममध्ये आली नव्हती. थोड्या वेळाने मी तिला बोलवायला जाणार तोच ती एक ग्लास घेऊन रूममध्ये आली. मला वाटलं पहिली रात्र म्हणून रीनाने दूध आणलं असावं, पण त्या ग्लासात दूध नसून काही वेगळंच होतं. मी तिला विचारलं हे काय, तर ती म्हणाली की हे ज्यूस पिलं तर तुम्ही तरुण दिसाल आणि मग आपला जोडा अजून छान दिसेल. रीनाचं म्हणणं मलाही पटलं होतं, कारण माझी बायको एवढी तरुण आहे तर मलाही थोडं मी तिला शोभेल असंच राहायला हवं. कारण जेव्हा मी रीनासोबत लग्न करून माझ्या घरी आलो तेव्हा माझ्या आजूबाजूचे काही लोकही मला बोलत होते, लंगूर की हात अंगूर. मी मनात हे सर्व विचार करत होतो. तेव्हाच रीना म्हणाली की तुम्हाला जर हे ज्यूस प्यायचं नसेल तर मी तुमच्याशी अजिबातच बोलणार नाही. असं बोलून ती तो ग्लास घेऊन रूम बाहेर जाऊ लागली. तेवढ्यातच मी तिला थांबवलं आणि म्हणालो, रीना आणतो ग्लास. लग्नाच्या पहिल्याच रात्री मी माझ्या सुंदर बायकोला नाराज कसं करू शकतो. असं बोलून मी तो ज्यूसचा ग्लास रीनाकडून घेतला व तो ज्यूस प्यायला. त्यानंतर तो दिवस खूप छान गेला. असाच आमचा छान संसार सुरू झाला. मी जेव्हाही माझ्या बायकोसोबत घराबाहेर पडायचो तेव्हा आमच्या कॉलनीतील लोक बघतच असायचे. माझी बायको घरातील त्या चौथ्या खोलीत मला कधीही जाऊ द्यायची नाही. मी याचं कारण तिला बऱ्याच वेळा विचारलं तर ती म्हणाली की माझं जो काही सामान आहे त्यात माझ्या आईबाबांच्या काही आठवणी आहेत आणि मला त्या माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणालाही बघू द्यायच्या नाहीत. एरवी मी माझ्या बायकोला काही जरी बोललो तरी ती मला सोडून जाईल अशी धमकी देऊ लागली होती. गेल्या काही दिवसांपासून माझी बायको मला रोज 1 डझन अंडी आणि कच्ची केळी आणायला सांगायची. मी तिला हे का पाहिजे म्हणून विचारलं तर ती म्हणाली की तुम्ही माझी एवढी छोटी गरजही पूर्ण नाही करू शकत का. जर तुम्हाला मला काही आणून द्यायचं नसेल तर मला तसं सांगा, मी आत्ताच या घरातून निघून जाईल. तेव्हा मी तिला कसं तरी थांबवलं आणि तिला हवं ते आणून दिलं. गेल्या काही दिवसांपासून मला प्रश्न पडला होता की माझी बायको एवढ्या अंडी आणि केळींचं करते तरी काय. पण मला एके दिवशी ती काही रस्त्यावरच्या गरीब लोकांना ते देताना दिसली आणि घराच्या आजूबाजूच्या काही लोकांकडूनही मी ऐकलं होतं की माझी बायको गरजवंतांना मदत करते. माझी बायको चांगलं काम तर करत होती, पण आता तो सर्व काही खर्च मला पेलवत नव्हता, कारण आता मला घराचं भाडंही येत नव्हतं. सर्व काही माझ्या रिक्षाच्या कमाईतच चालत होतं. बायकोला काही बोललं तर ती मला सोडून जाण्याची धमकी द्यायची, पण एवढ्या सुंदर आणि कमी वयाच्या मुलीला मला अजिबात सोडायचं नव्हतं, कारण तिच्यासारखी मला दुसरी कधी भेटलीच नसती हे मला माहीत होतं. म्हणून मग मी तिला काही जास्त बोलायचो नाही. आता आमच्या लग्नाला 4 महिने होत आले होते आणि अचानकच माझ्या प्रकृतीमध्येही मला बदल दिसत होता. माझे केसही फार गळू लागले होते. माझी बायको मला जे रोज रात्री ज्यूस देत होती त्याचा तर मला काहीच फरक दिसत नव्हता. मी तरुण न होता अजूनच वयस्कर दिसू लागलो होतो. एके दिवशी रात्री मी माझ्या बायकोला तिच्या सामानाच्या खोलीत काहीतरी घेऊन जाताना पाहिलं. एवढ्या रात्री बायको त्या खोलीत काय करायला जायची हे काही मला समजलं नव्हतं. मी त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागलो तेव्हा तिथे जात असताना माझ्या पायात काहीतरी टोचलं. मी बघितलं तर तो एक तुरटीचा तुकडा होता. माझी बायको एवढ्या रात्री तुरटी घेऊन काय करायची ते काही मला समजत नव्हतं आणि याबद्दल मी तिला काही विचारूही शकत नव्हतो, कारण तिचा स्वभाव मला चांगलाच समजला होता. तिला रोकटोक केलेली अजिबात आवडायचं नाही. 2-3 दिवस झाले मी माझ्या बायकोचं ते सर्व काही बघत होतो. ती रोज तुरटी घेऊन त्या रूममध्ये जायची. एकदा मी त्या रूमचा कानोसा घेतला तर मला आतून बायकोचे आवाज येऊ लागले आणि तेही फार विचित्रच. पण तेव्हा माझे ते रूमचा दरवाजा ठोठावण्याची हिंमत झाली नाही, कारण मी तिला काही आता विचारलं असतं तर यावेळी नक्कीच ती मला सोडून निघून गेली असती असं मला वाटलं. म्हणून मग मी शांतपणे माझ्या रूममध्ये आलो व रीनाची वाट बघू लागलो. नंतर बऱ्याच वेळाने ती रूममध्ये आली, पण ती जेव्हा रूममध्ये आली तेव्हा ती फार थकल्यासारखी वाटत होती. ती रूममध्ये येताच झोपी गेली. सकाळी मी जेव्हा उठलो तेव्हा रीना माझ्या अगोदरच उठलेली होती. त्या दिवशी मी नाश्ता न करताच घरातून निघालो. मी बाहेरच वडापाव खाल्ला. मी जसा वडापाव खायला घेतला तशी माझी नजर त्या वडापाव ठेवलेल्या पेपरवर गेली आणि तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या पेपरमध्ये रीनाचा फोटो होता आणि तोही मिसिंग म्हणून. त्यात लिहिलं होतं की रीना ही मेंटल पेशंट आहे आणि ती तिच्या घरून पळून गेली आहे. तेव्हा मी तो वडापाव तसाच ठेवून तिथून घराकडे निघालो. मी घरी गेलो तेव्हा मला रीना घरात कुठेही दिसत नव्हती. मी तिचं सामान असलेल्या खोलीत गेलो.
त्या खोलीला लॉक होतं. ते लॉक तोडून मी आत गेलो व आत जाऊन मी जे काही पाहिलं ते पाहून तर मला पुन्हा एकदा खूप मोठा धक्का बसला. त्या खोलीत खराब झालेल्या बंकारातील बाटल्या पडल्या होत्या. ते पाहून मी विचारात पडलो होतो. मी त्या खोलीतून बाहेर आलो तर बाहेर रीना उभी होती. मला बघून तिने थेट माझ्यावर धावा बोलला. मी तिच्यापासून स्वतःची सुटका करू पाहत होतो. तोच मागून पोलीस आले आणि त्यांनी तिला ताब्यात घेतलं. तिला पोलीस त्यांच्यासोबत घेऊन गेले. मीही तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर तिथे रीनाचे आईवडील व भाऊही आला होता. त्यांनीच तिची मिसिंगची बातमी पेपरात दिली होती. तिथे गेल्यावर मला समजलं की रीना ही सायको आहे. तिचे पहिलेही लग्न झालं आहे. तिने तिच्या पहिल्या नवऱ्यालाही खूप हानी पोचवली होती, ज्यामुळे तो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाशी लढतोय. तिचं नाव रीना नसून डॉली होतं व तिचं जे वय दिसत होतं तेवढी ती लहान नव्हती. तिचं वयही 30 वर्ष होतं. स्वतःला तरुण दाखवण्यासाठी ती कायम मेकअप करून असायची. ती माझ्यावरही वेगळाच काही प्रयोग करत होती, ज्याने माझी प्रकृती बिघडली होती. त्या मुलीचं सत्य ऐकून तर मला खूप मोठा धक्काच बसला होता. तिच्या सुंदरतेला भाळून मी स्वतःचं आयुष्यभराचं नुकसान करून बसलो होतो. आज खऱ्या अर्थाने मला फार एकटं वाटत होतं. पण आज पहिल्यांदा मला माझ्या पहिल्या बायकोची व मुलाची आठवण येत होती. पण आता मला त्यांच्याजवळ पुन्हा जाण्याचं तोंड राहिलं नव्हतं. मला माझ्या मंजूची एकदा तरी माफी मागायची होती, कारण तिने कधीच माझ्याकडून कुठलाच दागिना मागितला नव्हता. शिवाय तिने प्रेम आणि आदरही खूप केला होता. मी मंजूला व माझ्या मुलाला भेटायला तिच्या माहेरच्या घरी गेलो. तिथे जाताच तिला पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की ती मंजूच आहे, कारण ती पूर्वीची मंजू राहिली नव्हती. तिच्या राहणीमानात खूप बदल झाला होता, पण तिच्या स्वभावात तो गोडवा अजूनही दिसत होता. मी मंजूशी काही बोलला तोच मागून एक व्यक्ती आला. त्याने मंजूला बायको म्हणून हाक मारली. तो व्यक्ती मंजूसोबत खूप प्रेमाने बोलत होता. माझा मुलगाही त्याला बाबा म्हणत होता. मंजूला तिचे चांगला स्वभाव आणि गुणांमुळे तिला हवा तसा तिचा सन्मानाने तिच्यावर प्रेम करणारा व्यक्ती मिळाला होता. तिचं सुख पाहून मला तिच्याबद्दल फार आनंद वाटला. पण मी एवढा दुर्भागी होतो की मी मंजूची माफी मागू शकलो नव्हतो आणि मी आज माझ्या हव्यासापोटी शेवटी एकटा पडलो होतो.